नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळ्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांनी आपल्या भुईमुग पिकाची पेरणी केली असती किंवा काही शेतकऱ्यांनी डोबणी देखील केली असती। तर शेतकरी मित्रांनो, आपण भुईमुग पिकाला सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेस आपल्या भुईमुग पिकाला फुलं लागतात अशा वेळी आपण खत बी चांगलं वापरणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे त्याला पाण्याचं नियोजन करणं, ते देखील कशा पद्धतीने नियोजन करायचं ते देखील खूप महत्त्वाचं असतं। आज आपण संपूर्ण हा भुईमुग पिकावरती भुईमुग पिकाचं कसं नियोजन करायचं याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे। जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ नक्की शेतकरी मित्रांनो, भुईमुग पीक ज्या शेतकऱ्यांनी साऱ्यामध्ये जर केलं असेल तर आज आपण साऱ्यामधल्या भुईमुग पिकाला आपण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपली पहिली खुरपणी होऊन फुलं लागत असतात अशा वेळी आपण 10-26 आणि गोळी सुपरचा वापर करायचा आहे। कारण का, खुरपणी झाली की शेतकरी मित्रांनो फुल लागलेलं असतं, फुल लागलं की लगेचच त्याच्या आरात रूपांतर चालू झालेलं असतं। आरा ही जमिनीमध्ये घुसाई चालू झाली असतात। ज्या वेळेस आपण साऱ्यामध्ये भुईमुग पीक करतो अशा वेळी काय होतं की साऱ्यामध्ये खुरपणी करून किंवा जास्त आपण पाणी देत असतो, पाणी देऊन देखील आपल्या भुईमुग पिकाची सारा जो असतो तो सारा निभार झालेला असतो। मग अशा वेळी आपल्याला आरा जास्त लागण्यासाठी आपल्याला त्याला गोळी सुपरचाच वापर करायचा आहे। आता दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्याला अजून एक पाणी देताना कसं द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पाणी जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर नाही दिलं तर आपल्या भुईमुग पिकाचं वाटोळ देखील होऊ शकते। याचं कारण म्हणजे ज्या वेळेस आपल्या भुईमुग पिकाला, आता बरेचशा शेतकऱ्यांच्या भुईमुग पिकाला आरा लागलेली असते ती, आणि आरा लागल्यावरती आपण पाणी काय करतो की आपण दिवसा पाणी देतोय। आता सध्याचं वातावरण पाहता तुम्ही बघा, कसलं टेम्परेचर ही 40 डिग्रीवरती देखील गेलेलं आहे। मग अशा वेळी काय होतं की आपण दिवसा जर पाणी दिलं तर आपल्या त्या भुईमुग पिकाला चरखा बसला जातो। कारण ज्यावेळेस आरा लागले असते त्यावेळेस बारीक बारीक अंडी देखील लागायला लागली असती ती, आणि त्याच्यामुळे ती पाणी गेलं की ती पाणी गरम होत असतं आणि आपल्या भुईमुग पिकाची जी बारकी अंडी लागली असते, ती आरा लागली असते, ती आर आपली काळी पडू शकते। आर जर काळी पडली तर आपल्या भुईमुग पीक हा आपलं पीक फेल जाऊ शकतं। याचं कारण म्हणजे आपण पाणी फक्त त्याला सकाळी द्यायचं आपल्याला, अन्यथा संध्याकाळी देखील आपण 4च्या पुढं पाणी, 4च्या पुढं पाणी आपण देऊ शकतो। कारण का, जमिनीमधली जी हीट आहे ती हीट कमी झाल्यावरती जर आपण पाणी दिलं तर आपल्या भुईमुग पिकाला कुठलीही बाधा होणार नाही। अशा पद्धतीने आपण भुईमुग पिकाचं पाण्याचं नियोजन करायचं आणि खतामध्ये आपण 10-26 आणि गोळी सुपर याचाच वापर करायचा आहे। कारण गोळी सुपरमुळे रान चांगल्या प्रकारे आपलं भुसभुशीत होत असतं। तर अजून एक, ज्या शेतकऱ्यांनी डोबणी करून बेडवरती भुईमुग पिकाची काही वेळेस डोबणी केली असती अशा शेतकऱ्यांनी 10-26 गोळी सुपर टाकलं तरी चालू शकतंय। अगदी तुम्ही गोळी सुपर नाही टाकलं तरी देखील चालू शकते। याचं कारण म्हणजे बेड हा भुसभुशीतच असतो, फक्त तुम्ही 10-26चा देखील वापर करू शकता। अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी जर साऱ्यामध्ये जर केला असेल भुईमुग पीक तर नक्की त्यांनी 10-26 गोळी सुपरचा आपल्या पिकाला वापर करायचा, आणि पाण्याचं नियोजन ही सकाळी किंवा आपण 4च्या पुढे द्यावं किंवा रात्रीचं देखील द्यावं। अशा पद्धतीने आपण भुईमुग पिकाचं नियोजन करावं। कारण आपल्याला जर जास्त शेंगा काढायच्या असतील तर आपल्याला पाणी देणं देखील हे खूप महत्त्वाचं असतं, ती पाणी आपण म्हणजे रात्रीचं किंवा सकाळी किंवा संध्याकाळी 4-5च्या पुढे आपण द्यावं। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।